कशी सोडल ग? अशी हार मानू नकोस, लढत राहा. सगळं तुझ्या मनासारखं होईल, सगळं छान होईल. विश्वास ठेव माझ्यावर. आणि देव पण अशाच लोकांची साथ करतो जे प्रयत्न करतात. आता तूच ठरव, तुला ह्या परिस्थितीशी लढायचंय की रडायचंय. मैदान सोडून पळू नको पोरी. तू तर हुकमाची राणी आहेस ना. मग हा डाव जिंकून दाखव. मग जा घरी. तुझ्या आयुष्यात आलेल्या या येळेला, तुझ्या या परिस्थितीला हरव. हरवशील ना? लढशील ना? मी लढेन. लढावंच लागेल. शाबास. मग जा. माझ्या शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी. जा आणि तुझा प्रवास नेटाने कर. अरे विक्रम, एवढं घाई घाई कुठे निघालस? बॅगा तर काढा. अजित, हा बॅगा काढ रे. एवढी कसली घाई आहे? या. इंद्रा, हा इथं असं का झोपलाय? सोडून गेली इंद्राला, म्हणून तर अशी अवस्था झाली असणार. थोडा त्रास होईल त्याला, मी सावरेन. राणी या घरात नाही ना, ही आनंदाची गोष्ट आहे. इंद्रा, इंद्रा, इंद्रा उठ. उठ बरं तू, उठ. काय करतोय तिथे? अरे काय तू इथं का झोपलास रे? उठ बरं. तुम्ही लोक आलात? काय काय रे इंद्रा? आणि इथं का झोपला होतास तू? राणी कुठे? काय झालंय काय तुझं? यापुढे आपल्यामध्ये कुठलंही नातं नाही राहणार. नाही, कुठे काय काही नाही झालं. अरे मग तू इथे का झोपलायस? इंद्रा, तू असाच होतास का रात्रभर इथे? इंद्रा, अरे काय झालं सांग ना. हे बघ, आमच्यापासून काही लपवू नकोस. भाऊजी, तुमच्या दोघांचं भांडण झालंय का? भांडतील कशाला? अहो मग असे भांडण झाल्यासारखे बाहेर काय झोपलेत भाऊजी? तिला काही बोलू नको. राणी असं काही करणार नाही, मला माहितीये. पण ती आहे कुठं? राणी ती म्हणजे
ऍक्च्युली असा का वागतोय? काल जाताना याचा मूड वेगळाच होता. राणीबरोबर वेळ घालवायचा होता. मग आता काय झालं? अरे बोल ना काहीतरी. असं इथे का झोपला होतास? आणि राणी कुठे आहे? अरे काय विचारता आम्ही सगळे? राणी कुठे आहे? काही झालंय का? इथे मी. काय गे? आता काय केलंस तू? अगे एक दिवस काय मी घरात नव्हतो, माझ्या लेकाला घराबाहेर झोपायला लावलंस? तू कोण समजतेस कोण ग स्वतःला? हिम्मत कशी झाली तुझी? बघा, बघताय ना, आपण एक दिवस काय घरात नव्हतो, या राणीला इंद्राची काळजीच नाही घेता आली. काय अवस्था करून टाकले बघा माझ्या लेकाची. हो, रात्रभर हिने त्याला बाहेर झोपवलं. मालती, एक मिनिट. इंद्रा, नक्की काय झालंय? आता तिच्याकडे बघू नकोस हा. आणि आता यावेळेस तिला अजिबात पाठीशी घालायचं नाही. आम्हाला काय झालंय हे कळायलाच हवं. मालती, तू बोल रे. काही झालेलं नाहीये. अहो ते ना, लाईट्स गेल्या होत्या आपल्या घराच्या आणि इन्व्हर्टरही काम करत नव्हतं. मग आम्ही दोघं इथंच बसलो मोकळ्या हवेत. हो, म्हणजे मीच म्हटलं तिला की आपण थोडं बाहेर फिरू. हो, बाकी काहीच नाही झालं. म्हणजे आम्ही जस्ट इथे वॉक करत होतो आणि नंतर आम्हाला वाटलं की आम्ही इथे थोडं बसून गप्पा वगैरे मारू. मग इथे बसलो आणि कळलंच नाही झोप कशी लागली.